आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे वा, श्रीखंड आज काय स्पेशल मॉम? सावली जिंकली ना म्हणून खास बनवलंय। नाही पण खरंच आज सावली वहिनीने कमाल करून दाखवली आहे। कमाल, सावली वहिनीच जिंकणार होती। नाही, विजय फक्त तिचाच नाहीये, माझ्या सारंगचा सुद्धा आहे। माझ्या सारंगने चॅलेंज एक्सेप्ट केलं आणि ते यशस्वी सुद्धा करून दाखवलं। तेव्हा विजय फक्त या मुलीचा आहे म्हणून काहीच अर्थ नाहीये। ओके, मला काय वाटतं सांगू का? सारंगचा विजय म्हणजे सावलीचा विजय आणि सावलीचा विजय म्हणजे सारंगचा विजय। एक्झॅक्टली, बरोबर बोलत बाबा। मला गोड नाही चालत, माहितीये ना तुला। अगं काही नाही होत, कधीतरी चालतं, खा ना। अमृता वहिनी एकदा सांगितलं ना मला नकोय, ठेवून देते। सावली वहिनीचं जिंकणं कोणाला तरी जास्तच खटकलेलं दिसतंय बबलू। खटकलंय की नाही हे आपण नंतर बघूया सोहम। तारा बायको आहे तुझी, आत्ता लग्न झालंय तुमचं, नवीन लव्ह मॅरेज नाही, सेम कॉम्पिटिशन ती हरली आहे। तिच्यासाठी वाईट वाटायचं सोडून मस्त सेलिब्रेशन सुरू आहे तुझं। व्हेरी गुड। अगं वहिनी, पण तारा जरी जिंकली असती तरी सगळ्यांना आनंदच झाला असता। हा म्हणजे या घरातली व्यक्ती जर जिंकली तर या घराचा विजय आहे ना। आय डिसअग्री। हा विजय मला फक्त तुझाच वाटतो, या मुलीचा आणि माझा अजिबात काही संबंध नाही। एक्सक्यूज मी। ऐश्वर्या बस बस। ऐश्वर्या, तुला थांबावं लागेल आपल्या सारंगसाठी। चला, श्रीखंड का सगळ्यांनी तोंड गोड करा। खरं तर स्पर्धा तू जिंकलीस, पण तुझ्या जिंकण्यामुळे मी खूप काही जिंकून गेलोय सावली। तुला नाही सांगू शकत मी। आय एम प्राऊड ऑफ यू। तुला माहितीये, आधी तुझ्या खरेपणामुळे ना तू मला जिंकलंस। तुझं मन खूप शुद्ध आहे, खूप नितळ आहे। तुझ्या मनातल्या ज्या भावना आहेत ना त्या खूप चांगल्या भावना आहेत आणि आजकालच्या जगात त्या नाही बघायला मिळत। आज सुद्धा तू स्पर्धेमध्ये जे काही सादरीकरण केलं त्यात खरेपणा होता। ते सगळं तुझ्या आतलं होतं। तुला कोणी असं पाठ करून बोलायला लावलेलं नव्हतं। त्यातल्या भावना, सगळ्या भावना चांगल्या भावना होत्या। आणि चांगल्या भावना असणं, चांगला हेतू असणं फार गरजेचं असतं। तुझा खरेपणा ही तुझी ताकद आहे सावली। तुला खूप सहन करावं लागेल आयुष्यात, पण आता मी आहे ना। आता त्रास संपला, दुःख संपलं। आता मी तुला त्रास नाही होऊ देणार। मी नेहमी तुला सुखात ठेवेन सावली। फक्त सत्याची कास कधी सोडू नको सावले। सारंग एथिक्सचा पक्का आहे। सो आता तूच ठरव, गाणं गायचंय की नवऱ्याला गमवायचंय। विठुराया, तुझ्याच साक्षीने हे भैरवी माईंना आवाज गहाण ठेवण्याचा शब्द दिला होता। तो शब्द मी आजवर पाळत आले। अगदी त्यासाठी सारंग सरांची पण खोटं बोलते मी।
दुःख संपलं आता. आता मी तुला त्रास नाही होऊ देणार. मी नेहमी तुला सुखात ठेवेन सावले. फक्त सत्याची कास कधी सोडू नकोस सावले. माझ्या आई बाबांनी ना कायम माझ्यावर हे संस्कार केलेत की एकदा कोणाला शब्द दिलं तर तो शेवटच्या श्वासापर्यंत पाळायचा. आणि मी त्यांच्या संस्कारांना कधीच चुकले नाही रे. पण सारंग सरांचं काय, त्यांचा ना माझ्यावर, माझ्या खरेपणावर खूप विश्वास आहे. आणि मी काय करते, त्यांचा विश्वासघात करते. विठ्ठला, मला ना माझ्या मनावरचं हे ओझं कमी करायचं आहे रे. मला नाही आवडत हे सगळं. मला नाही आवडत. मी सारंग सरांची खोटं बोलते, त्यांचा विश्वासघात करते. तू काहीतरी मार्ग दाखव. काय करू सांग. मी सारंग सरांना माझ्या गाण्याचं सत्य सांगू? सारंग सर, सर. सॉरी. अहो ऐका ना, हो सांगा ना. हे बघा आधीच उशीर झालाय. मला खूप कामं करायची आहेत घरातली. मला रांगोळी काढायची आहे, बाकीची कामं आहेत आणि केस धुवायचे आहेत. खूप कामं बाकी आहेत. जाऊ द्या ना. अरे बाप रे, सावलीला किती काम आहेत. एवढी कामं. एका कामामध्ये मी मदत करतो तुला. कोणत्या? केस धुवून देतो. आंघोळ घालू तुला. काय? पाणी इथेच आहे. अहो काही काय बोलता? अगं थांब ना. नाही. अगं काही काय, थांब आंघोळ घालतो. अगं ऐक ना माझं. नाही थांबा. सावली ऐक. नाही, नाही. ऐक माझं. सारंग जाऊ सर, नको तिकडे. सारंग सर ऐक. मला- सारंग सर नाही. थांबा. काय झालं? मला पळू द्या. कुठं जाशील आता? सारंग सर. सर हो तू. नाही. अहो ऐका ना. अहो सांगा ना. ऐका ना. अहो नाही ऐकणारच सावली. नाही ऐकणार? नाही ऐकणार. नक्की? नक्की. ठीक आहे, मी म्हणताय तसं. आता तू गेलीस. सावली. नाही नको. डेंजर आहे. काही करू शकते. सा